संपूर्ण राज्यभरात जी पाणीबाणी उद्भवलेली आहे पाहूया टॉप 9 बातम्यांमध्ये। संभाजीनगर जिल्ह्यातील धरणात मासे नसल्याने मच्छीमारांवर रोजंदारीवर काम करण्याची वेळ। धरणात मच्छीमारांनी बांधलेल्या झोपड्या ओस पडल्या। जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी नाशिकमध्ये पाणीबाणी। शहरात आज पाणीपुरवठा बंद, तर उद्या शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा। धुळे जिल्ह्यातील मध्यम आणि लघु प्रकल्पांमधील पाणीसाठ्यात घट। प्रकल्पात सध्या 16% पाणीसाठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचा प्रशासनाकडून आवाहन। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 45 अंशावर। उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन 25 मे पासून ते 3 जून पर्यंत जमावबंदी। जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। परभणीतील पाणी आणि चारा टंचाईमुळे जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाईन जारी। 1077 टोल फ्री क्रमांकावर थेट संपर्क साधण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। नांदेडमध्ये विहिरीतील दूषित पाण्यावर तहान भागवण्याची वेळ। हदगाव तालुक्यातील कोंढूर गावात खासगी विहिरीतून चक्क दूषित पाणी गावकऱ्यांना प्यावं लागतंय। नांदेडच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई। 2 हंडे पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा। तांडावाडीतील ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष देण्याची मागणी। मुरबाडमधील कलंबाडमध्ये भीषण पाणी टंचाई। पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची पायपीट, प्रशासनाचं दुर्लक्ष। मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढला। सिद्धार्थ उद्यान वाघांसाठी लावले कूलर। छत्रपती संभाजीनगरात पारा 43.5 अंशावर।